मी खरंच सांगतो, मला ह्या सगळ्यातलं काहीच माहित नव्हतं. बघ, हा सगळा गोंधळ आईने घातलाय. आता मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? मला त्या मुलीबद्दल मला खरंच काय माहित नव्हतं. ओ रिअली? हो ग. आणि तुला असं का वाटतंय की हे सगळं माझ्या मर्जीने आणि मला सांगून होतंय? बिकॉज मिस्टर श्रीनिवास, मी ना आपल्या घरात माझं एक ओपिनियन शेअर केलं होतं आणि त्यावरून तुला आपल्या दोघांच्या कंपॅटेबिलिटीवर डाऊट आला होता. अँड द व्हेरी नेक्स्ट डे तुझ्यासाठी एक मॅरेज प्रपोजल आलं. डू यू सिरियसली वॉन्ट मी टू बिलीव्ह की हा सगळा एक कोइन्सिडन्स होता? असं अचानक तुझ्या आईच्या मनात तुझ्या लग्नाचा विचार आला? पण माझ्या लेकाच्या लग्नाचा कोणी विचार केलास? पण मी आऊस असं आहे ना त्याची. माका वाटणार ना त्याचं लग्न लवकर होक वया, घरात एक सून येऊक वई, त्याचं आयुष्य मार्गी लागोक वया. आणि या माका वाटला तर त्यात माझा काय चुकला? लाली, तुका या वाटण्यात चुकीचा नाही हा, पण तुझा वागणं मात्र नक्कीच चुकीचा. अगं, लग्न म्हणजे भातुकलीचो खेळ नाही. आणि कोणाक काय न सांगता गोष्टी एवढ्या पुढे नेल्याच कशा तू? हा, भाऊ कसं होणार मी तुझे? सांगणारच होताय मी. हा, स्थळ नुसता बघू की लावता, श्रीनूचा काय लगेच लग्न लावून देणार नव्हतंय मी. आणि माका काय माहित तुम्ही सगळे जण एकदम बाहेर जाणार आहात ते? हा, बरोबर. कसं माहित असणार माका? हा, कुणी सांगता काय माका? हा, किती झाला ना तरी मी परकाच. लाली, सारख्या सारख्या तास तर तू उगाळू नको. हा, लाली ऐक जा. शिनूचं परीक्षा झाल्यानंतर त्याच्या लग्नाचा माझ्या मनात होता, पण ठीक आहे ना, आता तू विषय सुरू केलायस, मग बघ ना मुली. खरंच दादा? लाली थांब जरा. एखादी चांगलीशी मुलगी बघ जी आपल्या खोत घराण्याची परंपरा मान मर्यादा सांभाळेल अशी. अशी जर एखादी मुलगी इली तर मग आपण विचार करूया ना. चला दादा, आता कसा? पण दादा, मी का तुझ्या शब्दाबाहेर नाही? होय तर बंद तू घाबरे. आहे बघलास दादा, हो म्हणाले आपल्या श्रीनूचं लग्न आहे. आपल्या श्रीनूचं लग्न आहे. काय करतो? आहे ना आपल्या श्रीनूचं लग्न. सी, यू नेव्हर नो. जर प्रपोजल चांगलं असेल तर कदाचित तुझ्या घरचे तुझं लग्न फिक्सही करतील. अँड ऑब्व्हियसली तू तर काहीच बोलणार नाहीस ना, कारण तुला तर ऑलरेडी भीती वाटतेय की मी तुझ्यासोबत ऍडजस्ट करून राहणार नाही, मी तुला सोडून निघून जाईन. राईट? कम ऑन श्रीनिवास, तुला माझ्या प्रेमावर इतकाच डाऊट होता तर तू मला हे आधीच क्लिअरली सांगायला हवं होतंस. मी आपणच साईडला गेले असते. अरे तसंही आम्हाला तर सवयच असते ना, हा नाही तो नाही हा. आमचे तर विचारच असे असतात. ओवी, असं काही नाहीये. माझं असं काही म्हणणं नाहीये ओवी. पण सगळ्यांचं हेच म्हणणं आहे. आणि तुझ्याही मनात हा विचार येऊन गेलाय ना? ओवी अगं, श्रीनिवास, आय जस्ट डोंट अंडरस्टँड. हे सगळ्यांना का कळत नाही की माणूस कुठेही वाढला, कुठेही जन्माला आला तरी पण त्याला स्वतःचं एक मन असतं, हक्काचं प्रेम हवं असतं, त्याला आपलं असं कोणीतरी हवं असतं. हे सगळं हा सगळा का विचार करत नाही कोणीच? ओवी बघ, तू प्लीज एकदा ऐकून घे ना. काय 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 ऐकून घ्यायचंय तुझं? मी नो, इट्स रिअली फाईन श्रीनिवास. सी ना, तुला तुझ्यासारखी मुलगी मिळते, तुझ्या कम्पॅटेबिलिटीची. आय एम सो 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 हॅपी फॉर यू श्रीनिवास. इट्स सो परफेक्ट ना. म्हणजे त्या मुलीला तिचे स्वतःचे काही ओपिनियन्स नसतील, ती फक्त तुझं आणि तुझंच ऐकेल. ती तुझ्याकडे बघून छान लाजेल, तू तिच्याकडे बघून छान स्माइल करशील. मस्त, परफेक्ट, मेड फॉर इच अदर. तुमच्या दोघांचा संसार एकदम छान होईल, एकदम ग्रेट. म्हणजे मला ओवी प्लीज जरा मला बोलू देशील का? प्लीज. हे बघ ओवी,
मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मला त्या मुलीबद्दल खरंच खरंच काही माहित नव्हतं. आणि ओवी, आईने माझ्यासाठी कितीही मुली बघितल्या तरी मी त्यांना होकार द्यायला हवा ना, हे का कळत नाहीये तुला? श्रीनिवास, तू आज मुलगी बघितलीस अचानक, उद्या अचानक लग्नाला होकारही देशील. ऍक्च्युली ना श्रीनिवास, हा सगळा ना माझा फॉल्ट आहे. मी इथे यायलाच नको होतं, मी इथे राहायलाच नको होतं. तुझं माझ्यावर प्रेम नाही हे मला आधीच कळायला हवं होतं श्रीनिवास. मी ना उगाच तुझ्यात इन्व्हॉल्व झाले. हा सगळा माझा फॉल्ट आहे. ओवी, ऐक ना प्लीज. मला इथे राहायचंच नाहीये. मी काय इथे थांबले? मी का तुझ्याशी मैत्री केली? का आपलं ऐक ना रिलेशनशिप ओवी, इथपर्यंत येऊ दिलं? तू जरा शांत हो. आय जस्ट शुड हॅव लेफ्ट अर्लियर. मी ऍक्च्युली ना मी आत्ताही निघू शकते. नाही, डॅडला कॉल करते. ओवी, अगं तू श्रीनिवास, काय? तुझा फोन. मी फोन देणार नाहीये. मला नाही राहायचं इथे. ओवी, 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 ऐक ना प्लीज. हे बघ मी 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 पाया पडतो तुझ्या. वाटलेस मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की माझ्या मनात तुझ्याशिवाय अजून कोणी नाहीये. ओवी, अगं प्लीज एकदा तरी ऐकून घे ना माझं, प्लीज. ओ ओवी, इडियट, घाबरलास? डू यू रिअली थिंक मी तुला सोडून जाईल? म्हणजे हे आता तू ओवी, ही अशी थट्टा करायची? का? तुझी आई आपल्या प्रेमाची थट्टा करू शकते, मग मी एवढं तर करूच शकते ना. तुझा तुझ्यावर विश्वास नसेल तेवढा माझा तुझ्यावर विश्वास आहे श्रीनिवास. आणि आपल्या प्रेमावर सुद्धा. I really love you and I mean it. द्यायचे? परत घाबरलास? काय बघतोयस? नाही, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण एक दिवस मी सुद्धा तुझी अशीच गंमत करेन, पण त्या दिवशी चिडायचं नाही. हा. अरे आय वुड टू लव इट. श्रीनिवास, तुझा ना चेहरा असा खूप सिरियस असतो नेहमी. सो तू माझी गंमत केलीस तर ॲटलिस्ट फॉर अ चेंज तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी हसू येईल. अँड एक सांगू, तुला हसल्यावर अजून हँडसम दिसतो. ओवी, हा ओवी, ठीक आहे, ठीक आहे. सी, सच हँडसम बॉय. श्रीनू,
काय झाला? उमाई, आईने माझ्यासाठी मुली बघण्याचं जे काही मनावर घेतलंय ते बघता ती माझं लग्न लावून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि ओवी आणि माझ्या प्रेमाबद्दल मी घरात कोणाशीच काहीच बोलू शकत नाहीये. ओवी आता शांत आहे, ती सगळ्या गोष्टी समजून घेते, पण आईने जर माझ्यासाठी मुली बघण्याचा सपाटा हा असाच सुरू ठेवला तर मी अजून किती दिवस ओवीला समजू? शिनू, ह्या सगळा ठरवणारो सर्वेश्वर हा बसलेलो हा. माका सांग, ओवी इथे या गावात येई तसा कोणाक वाटला होता काय? ताईला. पण त्या या गावात रमात असं कधीच कोणाक वाटलं नव्हता. आणि या गावातल्या एका गुणी पोराच्या प्रेमात तर पडात असा तर कोणी विचार पण केला नसा. पण या सगळा घडला ना, तुमच्या दोघांचं प्रेम जुळून येला ना, या सगळा ह्याना घडवून आणला. आणि आता याच्या मनात असात ना, रोज काहीतरी मार्ग काढत. श्रीनू, जा काही आपल्या नशिबात असताना त्या सगळा घडवून आणण्याची जबाबदारी देवच घेता. आणि समजा उमाई, मग दोघांच्याही नशिबात एकत्र येण्याचं नसेल. श्रीनू, असं बोलायचं नाही हा. वास्तू नेहमी तथास्तू बोलत असता. आपण कायम चांगलाच विचार करायचा, चांगलाच बोलायचा. नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. विश्वास ठेव सर्वेश्वरावर. काय झाला? हा? काय झालं उमा? नाही म्हणजे सर्वेश्वराला वेठीस धरण्यासारखं काय झालं? नाही, काय नाही. लालीताईंनी अचानक श्रीनूसाठी स्थळ बघण्याचं घाट घातलं ना, म्हणून जरा गांगरून गेलो हा विचार. तेच त्या काय समजावत होत्या की सर्वेश्वर सगळं ठीक करा, विश्वास ठेव त्याच्यावर. शिनू, तू लालीच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. तुझं शेवटचं वर्ष आहे. हे लग्न, संसार या सगळ्या गोष्टी होतीलच, पण सगळ्यात आधी तुला तुझ्या पायावर उभं राहायचं. नको त्या गोष्टीत मन भरकटलं की आपल्या ध्येयावरचं लक्ष विचलित होतं. आणि हो उमा, आता शिनूला जे सांगितलं ना ते निशिक पण सांगा. ते का सांगा, साखरपुडा वगैरे सगळं व्यवस्थित होईल, पण या सगळ्यात अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं माका चालणार नाही. ते का सांगा. हे आई, आलीस? किती छान वाटतं ग तुझ्या तोंडून ही हाक ऐकायला. केव्हाची वाट बघतेय मी तुझी. तुमचं काही काम होतं का? म्हणजे तुम्ही मला असं अचानक बोलवलं? सांगते, बस ग, बस ग. हे बघ, हा नेकलेस बघ ना, आणि या बांगड्या बघ, आणि हे इयरिंग्स
किती छान आहे ना. आजकाल अशा ज्वेलरीचा ट्रेंड जास्त आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हे मागवलंय. तुला काही आवडलं तर सांग. हा घे. मी खरं सांगू, मला दागिन्यांची आवड नाही आहे. म्हणजे मी जशी आहे ना तसं मला साधं राहायला आवडतं. मला ते नटायला नाही आवडत. निशी, तू सगळ्याच बाबतीत माझ्या ऑपोजिट आहेस. निशी, एक सांगू, मला माझ्या लग्नाच्या वेळी किती ज्वेलरी घालू आणि किती नको असं झालं होतं. असो, तुला नाही ना आवडत तरी माझी हौस म्हणून तुला हे दागिने घ्यावेच लागतील. आणि तू पसंत नाही ना केलेस तर मी ही सगळी ज्वेलरी ठेवून घेईन ना. मी काय बोलू मला समजत नाहीये. हो ना, मग आपण एक काम करूया. तू ट्राय तर करून बघ, म्हणजे तुलाही अंदाज येईल तुला कसे दिसत आहेत ते दागिने. नाही नको, खरंच गरज नाही. आपण एक ट्राय करूया. आज तर उद्या ही ज्वेलरी तुलाच घालायची आहे. नाही, खरंच नको. अगं चल, आपण ट्राय करूया. काही नाही. बघ किती सुंदर दिसते. आणि तू हे दागिने घातल्याने ह्या दागिन्याची शोभा अजून वाढली. असंच करतात ना दृष्ट काढताना. निशी, तू इथे काय करतेस? आणि हे काय? नीरज, मीच निशीला बोलवलं होतं. मी तिच्यासाठी काही ज्वेलरी ऑर्डर केल्या होत्या, त्याची डिलिव्हरी आज झाली. सो मीच निशीला असं म्हटलं की आपण ही ज्वेलरी ट्राय करूया. म्हणजे एखादं डिझाईन तिला नाही पसंत पडलं तर आपल्या हातात वेळ आहे. आय मीन, आपण ज्वेलरी चेंज करू शकतो. पण बघ ना, हे दागिने निशीला किती खुलून दिसत आहेत ना. किती सुंदर दिसते निशी. नीरज, नीरज काय करतोयस?
आता घरी सुंदर दिसतेस. तू अशी साधी आहेस म्हणून मला आवडतेस.